हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय बदनापूर आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। या पात्रेकर मैदानात आज मराठ्यांची 5व्या टप्प्यातली पहिली सभा आणि कार्यक्रम आपण आयोजित केला आणि आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आणि कौतुक। तुमची 4 वाजताची सभा, पण काही कारणास्तव मला तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला। काही कारण म्हणण्यापेक्षा ज्याच्यासाठी या मराठ्यांनी ही लढाई उभा केली, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा या ठिकाणी एकत्र आला। करोडोच्या संख्येने मराठा स्वतःच्या मुलाला न्याय मिळावा म्हणून एकत्र आला। ज्या विषयासाठी आपण एकजूट दाखवली, प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे, माझेही मुलं मोठे झाले पाहिजेत, यासाठी हा आपण लढा उभा केला। आणि त्यासाठी आज बदनापूरच्या या नगरीत बैठक होती, कार्यक्रम होता आणि योगायोगाने त्याच दिवशी नेमकी सरकारची ही बैठक मराठा आरक्षणासाठीच अंतरवालीला लागली। एक थोडंसं लक्षात घेतलं, खाली बसा वर बसा, गप बसा नाहीत व्हा बाहेर। मराठा आरक्षणाची लढाई या मराठ्या मायबापानं उभा केली। सगळ्यांचा उद्देश एकच की माझ्याही मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे। त्याच विषयासाठी आज अंतरवालीत मुख्यमंत्री साहेब आणि 2 उपमुख्यमंत्री साहेबाच्या वतीनं शिष्टमंडळ मंत्रिमंडळाचं आलं। तुम्हाला सांगणं गरजेचं आहे उशीर का झाला, कारण तुम्ही प्रचंड मेहनत घेतली। या ठिकाणच्या सगळ्या बांधवांना, सकल मराठा समाजानं, अखंड या बदनापूरच्या मराठा समाजानं या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली। तुमचं नशीब सुद्धा चांगलं म्हणावं लागेल की तुम्ही मेहनत घेतली आणि त्याच दिवशी राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री महोदय अंतरवालीला आलेत बैठकीसाठी। उशीर यासाठी झाला की ज्या मराठ्यांनी या आरक्षणासाठी हा संघर्ष सुरू केला, त्याच आरक्षणासाठी अंतरवालीत बैठक सुरू झाली। आपण 2 घंटे लेट गेलं तरी चालेल, परंतु मराठ्यांच्या लेकराचा आयुष्याचा विषय या बैठकीच्या माध्यमातून जर मार्गी लागला तर आपण या बैठकीला थांबलं पाहिजे। कारण प्रत्येक घरातला मराठा आज संघर्ष फक्त आरक्षणासाठी करायला लागलाय आणि त्याच आरक्षणासाठी बैठक। मग एखाद्या वेळेस सभा थोडी पुढे गेली तरी चालेल, सभा होत राहतील। सभा घेणारे आपण आणि जमणारे पण आपणच। नेमका सरकारचा मानस काय, मराठा समाजाला आरक्षण कोणत्या हेतूने द्यायचे हे सुद्धा स्पष्ट होणं गरजेचं होतं। मुख्यमंत्री साहेबांनी गाडी बसले दे राखून तिकडे का धामाचे आरक्षण भेटलं काय तुम्हाला, गप्प पडा मग काय लोटीता गाडी, का गाडी उलटी करायची? अय म्हणू नको, काहीच म्हणू नको, गप्प बस, सगळं कळतं आम्हाला, तू काही गरज नाही गाडी मागा पुढे घ्यायची म्हणून दाखवतो। त्या गाडी बसले बाजूला होता का मी तिकडे येऊ? मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी अधिवेशन सुरू होता आणि विधानसभेच्या पटलावर मराठा आरक्षणाचा विषय घेतला। तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह होते। जर तुम्हाला एखादा कायदा पारित करायचा तर पुन्हा अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता नाही। आम्ही विनंती करून सांगितलं होतं 24 डिसेंबर पर्यंत तुम्ही वेळ घेतलाय,
तुम्हाला जर मराठ्यांना आरक्षण द्यायचंय आणि अधिवेशन 24 डिसेंबरच्या आत जर संपत असलं तर अधिवेशनाची मुदत वाढवा. विशेष अधिवेशन बोलवायचा घाट घालू नका. कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. तर शिंदे समितीने तुम्हाला 2 अहवाल दिले. तुम्ही प्रथम अहवाल मराठा आरक्षणात असलेला स्वीकारलाय आणि 54 लाख नोंदी या मराठ्यांच्या आरक्षणात असलेला नोंदी मिळालेला तोही दुसरा स्वीकारलाय. मग आता अडचण काय? जर मराठा आरक्षणात येतोय, ओबीसी आरक्षणात येण्यासाठी मराठ्यांनी सगळे निकष पार केले, तर मग अडचण काय? सुरुवातीला सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या. मराठ्यांनी तुम्हाला 40 दिवसाचा वेळ दिला. पुन्हा तुम्ही आले, एवढं लागतंय. आणखीन वाढून वेळ दिला तर आम्हाला आणखीन जास्तीच्या नोंदी घेता येतील आणि मराठ्यांसाठी कायदा पारित करता येईल. आणखी वेळ द्या. मराठ्यांनी पुन्हा तुम्हाला 2 महिन्याचा वेळ दिला, 24 डिसेंबर पर्यंत. याही अगोदर 3 महिने त्यांना वेळ दिला होता. एकूण महिने झाले 7.5. हा संघर्ष सलग सुरू आहे. मग शेवटच्या टप्प्यात जर तुम्हाला 2 महिने पाहिजे होते, ते दिले. आता अडचण काय? काहीच नाही. मग कायदा पारित करायला प्रॉब्लेम काय? 9:30 वाजले. जर मराठ्यांनी वेळ दिला, अडचण काय? कायदा पारित करायला आधार लागतो, आधार मिळाला. तुमच्या तोंडानं सांगताय 54 लाख नोंदी मिळाल्या. या भारत देशात नोंदी सापडलेल्या आणि ज्यांना ज्यांना आरक्षण दिलं त्यात एकही नाही. फक्त मराठा जात आहे की त्याच्या शासकीय खऱ्या नोंदी सापडल्या. आजच्या बैठकीत काय झालं तेही सांगतो. टाइम आहे तुम्हाला? रातभर चलून द्या. माघार कारगिर बैठक सुरू झाली आणि पाठीमागच्या वेळेस जे आपले उपोषण सोडायला आले होते त्यातले अर्धेच होते. अर्ध्याला टाइमच नाही भेटला. काहीच दुखायला लागलं, काहीला गाडीत लागाना, काहीला गाडी होती. लोड आला इकडे येऊन काय सांगाव. असंच आसन म्हणतो बरं का, मला माहित नाही. अर्धे आले. पाठीमागच्या वेळेस मायबापा तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस उपोषण सोडायला आले त्यावेळेस सगळ्या ताकदीनं आले. लक्षात असू द्या, पुढे तुम्हाला संघर्ष करायचा आहे म्हणून सांगतोय. तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या बळावर मी लढतोय. मी सुद्धा हटणार नाही. पुढे संघर्ष करायचा आहे, मजा करायचा. पाठीमागच्या वेळेस उपोषण सोडायला आले, सगळ्या ताकदीनं आले. मंत्रिमंडळाचा मातंबर मंत्रिमंडळातले मंत्री आणले. त्यांच्या सोबत कायदा पारित करायचा आहे म्हणून कायद्याचे अभ्यासक पाहिजेत. कायद्याचे अभ्यासक सुद्धा आणले. कायदा कसा बनावा लागेल त्यासाठी अहवाल कोणता लागेल त्यासाठी अभ्यासक सुद्धा आणले. कायदा ज्यामुळे पारित होतोय ते मंत्री, त्या कायदे मंडळाचे सदस्य सुद्धा आणले. काही अडचणी येऊ नयेत, काही त्रुटी आता राहिल्या नाही पाहिजे म्हणून सचिवही आणले. आणि ज्यांना कायद्याचं पूर्ण ताकदीनं नॉलेज आहे. काय रे?
24ला येईन का काय मग अशीच? त्याचं नाव नाही घेत मी आता, जाऊन द्या तिकडे. जो कामाचा माणूस नाही त्याचं काय नाव घ्यायचं? ज्याला मी मोजीत बी नाही गिनीत बी नाही त्याचं काय नाव घ्यायचं? सगळ्या ताकदीचे लोक उपोषण सोडताना सरकारनं आणले आणि सरकारनं सांगितलं आता याप्रमाणे जर कायदा पारित करायचा असेल तर कागदावरती आम्ही लिहून घेतो, त्याप्रमाणे आपण करू. आणि आम्ही मराठ्यांनी त्याला संमती दिली आणि त्यांनी प्रमुख 4 शब्द लिहून घेतले. त्या 4 शब्दातले 2 शब्द मुख्यमंत्री साहेबांनी विधिमंडळाच्या पटलावर मांडले. पहिला शब्द, ज्याची नोंद सापडल 1967च्या अगोदरची नोंद सापडली, ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या परिवाराला आरक्षणाचा लाभ दिला जाईल, ही एक विषय त्यातला घेतला. दुसरा, ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना सुद्धा याचा लाभ मिळेल, असे 2 शब्द घेतले आणि 2 घेतलेच नाही. आणि खोटीच ती दे. मग त्यांना वाटलं हा म्हणून येडपट दिसतंय, हा कसा म्हणून, ते मग अवतारावरच जाते. त्यांना वाटतंय कसलं का दिसतंय. मी काल सांगितलं, ज्या 2 शब्दाचा विषय राहिला त्याचं मला स्पष्टीकरण द्या, तरच मी 23 तारखेला काय निर्णय घ्यायचा ते घेईल. नसता निर्णय 23ला काय घ्यायचा सरकारच्या हातात, ते मराठ्याच्या नाही. आणि मी आजही त्याच्यावरच ठाम आहे, उद्याही राहणार आहे. तुम्ही तुमच्या हाताने शब्द लिहून घेतलेत, मी नाही लिहिले. कायद्यात या शब्दाचा उपयोग करता येतो, तुमच्या कायदे तज्ञाने सांगितलं त्याच वेळेस तुम्ही शब्द लिहून घेतलेत. माझी चूक काय? मी आज तोच प्रश्न त्यांना विचारला, हा शब्द मी घेतला का तुम्ही दिला? त्यांनी सांगितलं आम्हीच घेतला. हे लाईव्ह होतं, अंधारात बोलत नाही मी, कोपऱ्यात खोलीत जात नसतो. त्यांनी सांगितलं आम्हीच घेतला, पण सोडून द्या. सोडून द्या? अरे मी सोडीत फिडीत नसतो. त्याचं काय करत ते सांगायचं, तरच पुढे बोलत नाही तर आपल्याकडे यायचंच नाही. परिस्थितीचं भान हे सगळ्यांना ठेवायचं मायबापाव. आता शब्द त्यांनी घेतलेत, मी नाही दिले. तुम्ही दिलेले शब्द, कागदावर तुम्ही लिहिलेला शब्द, तोच आता आपण घ्यावा, हेच आमचं म्हणणं आहे. याच्यात मराठ्यांची काय चूक? शब्द तर आम्ही नाही दिला, आणखीन 2 शब्द कोणचे आहेत हे तुम्हाला मराठ्यांना सरकारला माहिती आहे. 23 तारखेला तुम्हाला सांगणार. तर मी बी गप राहणार, का करतात काय नाही, काय करतात काय नाही बघायला पाहिजे की नाही. त्यांना डाव येतात का, नोटीस आणि फाटीसा देतात आपल्याला. ते आता कुंकड जाऊ नका नोटीस काय देतो, मराठी ऐकत असते का? बोललं तसं कर ना, कशाला वातावरण दूषित करतो? तुम्ही दूषित वातावरण करायला नोटिसा देऊन तुम्ही दरी निर्माण करायला लागला विनाकारण, कारण नसताना. कोणीच म्हणलं नाही आमच्यातलं मुंबईला जायचं, म्हणलं का रे भाऊ? मग नोटिसा कशात देतो रे? मुंबईला जायचं कोणी म्हणलं का? आणि मुंबई आमची नाही का? आणि मग कम नाही यायचं ते काय आसामला आहे का मुंबई? पण आम्ही म्हणलोच नाही मुंबईला जायचं, तरी तुम्ही नोटीस देता. म्हणजे नोटीस दिल्यावर तुमच्यावर मराठी जाणार नाहीत, कुंकड लटकून जाते माहिती नाही व्हायची. तसले लफडे उलट करू नका आणि मराठ्यांना सावध करू नका. तुम्ही हाताने सावध करायला लागलात, मराठी एवढी सोयीचे नाहीत. मग ते एखाद्याला जर म्हणलं ना तू आज लग्नाला जाऊ नको, रानात जाय, ते कुंकुण उसा जातं मै सुद्धा होत नाही.
सगळ्यात पुढं लग्नाला दिसतंय ती. मग तसं आढळल्यावर तर मग ते जास्त जातील. उलट धोरणाने होऊ द्या. मी या बदनापूरच्या सभेच्या माध्यमातून सरकारला विनंती करून सांगतो, कारण मी तुम्हाला 24 तारखेपर्यंतच विनंती करणार आहे. त्याच्यानंतर विनंती करीत नसतो. तुम्हाला विनंती करून सांगतो, गांभीर्यानं घ्या मराठ्यांना. मराठी स्वतःच्या लेकरासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते. त्यांच्या लेकराचं वाटोळं झालंय. तुम्ही सामंजस्यानं घ्या, गांभीर्यानं घ्या, तोडगा प्रयत्न करा. नोटीस आणि पिटेस देऊन जर अडवायचा प्रयत्न केला तर हे कुंकड जाते आणि मिळ नाही लागायचा. आणि मग मला नाही लागायचा. मला माहित नाही व्हायचं मग ते कुंकड गेले तर काय झाले. लय जीव दे का तुमचा त्याच्या एकट्यातच. 2दा झालं 3दा झालं का 9 वाजले. मला 9 वाजता लय भेव वाटतं बोलायचं. काय करते तर काय नाही कोणाला माहित. 9च्या नंतर 9च्या नंतर मी हातात देत नाही कोणाची. लय अवघड नमुने हे नाही का टाकलेली असते का कानू. मग हातात घेते मलाच घोडे लावते. अरे नमुने 7-8 फोटो काढते. मी म्हणतो ना आता सोड ना, मग हात येऊन काढून देऊन तुला काय दम नाही का ना काय. म्हणजे मलाच मायाच पायावर पाय देतो मलाच घोडे लावतो. आता उद्या सकाळी काय करा, जे आता ढकलायला होते ना त्यांना फक्त विचारा कशी मजा येते माणसं लोटायची. आमचे कसे आलोत असते रे भाऊ. ओळसे खवळ्याला तुम्हाला लागत. आता तुमचे जेवढे माणसं लोटायला होते त्यांना फक्त सकाळी विचारा काल कसं काय होतं. ते जर तुम्हाला उद्या 3 वाजता बोलले तिथून पुढं जे माणसं ढकलायला तुम्ही नाहीत कधी असे गर्दी करता आणि ते लोटायला लागत मला रस्ता करायला. फक्त त्यांना कोण लोटायला होतं सकाळी विचारा. नुसतं भेटायचं मला फोन करू. तुम्हाला जर 5 वाजता भेटले तिथून पुढं मग आमचे किती आलो होत असते. एक जण तर आमच्या गाडीला लटकाला कोण होता का दाढीवाला. ते म्हणला बाबा तुम्ही कसं करत असता. तुम्ही 2च घंट्यात गळवलो रे. रेटून बेजार झालो रे बाबा. तुम्ही रोज कसं करीत असताना. मग मी उलशी खवळत तुम्हाला कम वाईट वाटतं. मावशी हो मी तुमचंच लेकरू आहे ना. कोणासाठी जीव जाळतोय. रक्त कोणासाठी जाळलंय मरायला सुद्धा भेट नाही मी या मराठ्यांच्या लेकरासाठी. भेणार बी नाही आरक्षण घेतल्याशिवाय. मी उलशीक जर खवळलो ना हे म्हणतात आम्हाला खवळलं बा. आता मग तुम्ही माया पायावर पाय दिल्यावर मग काय होत असं खाली. एक तर मायात काही नाही राहिलं. त्याच्यात माया पायावर पाय जर टाकल्याने दिली तर मग कसं होत असं. मग आता तुमच्या लोटायला तुमचेच माणसं होते. त्यांचं थोडं शोधून बघा ना. आमच्या अंगावर लोक होऊन पडल्यावर आमची किती हाल होत असते. 2 घंट्यासाठी लोटायची वेळ आली तर गाडीला लटकणारा म्हणतो बाबा मग लय हाल झाले. तुमच्या पाया पडतो इथून पुढे. गर्दी लोटायला मला सांगू नका. दुसरं काही काम सांगा. सरकारला माझी विनंती आहे. बदनापूरच्या जमलेल्या विराट संख्येच्या मराठा बांधवांच्या वतीनं तुम्ही गांभीर्यानं घ्या. घाबरवण्याचा प्रयत्न नका करू. नोटिसा देऊ. दरी निर्माण तुमच्यात या सरकारमध्ये आणि मराठ्यांमध्ये करू नका. आरक्षण तर काही झालं तर आम्ही घेणार आहेत. त्याच्यावर आम्ही ठाम आहेत. तुम्हाला जितकं गांभीर्यानं हे आंदोलन घेता येईल आणि हाताळता येईल तितकं हाताळा. तुम्ही नोटिसा दिल्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला नाही माहीत काय व्हायला लागलाय. तुम्हाला वाटत असेल नोटीस दिल्यामुळे मराठे घाबरतील. त्याच्या पाठीमागचे शब्द तुम्हाला नाही ऐकायला येत. मराठे म्हणतात मी नसून जर माझं नाव येणार असलं तर मग मी सगळ्यात पुढे होत असतो. सरकारला माझी विनंती आहे. जनभावनेच्या भावना समजून घ्या. हे दुसरे कोणी नाही आहेत. ज्या सत्तेच्या राजगादीवर बसवले तेच हे मराठे. त्यांची भावना समजून घ्या. सत्ता हातात आली म्हणून नोटिसा देऊन मराठ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. आमची तुम्हाला विनंती आहे. कोणीही मुंबईला जायची घोषणा केलेली नाही आणि जरी केली तरीही तुम्हाला त्यांचा काय त्रास नाही. स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी ते आक्रोश करायला लागलेत. स्वतःच्या पोराला कर्ज काढून त्यांनी शिकवलं त्याला आरक्षण पाहिजे. ते त्याच्या हक्काचं आहे. त्याच्या शासकीय नोंदी सापडल्यात. मराठा समाज ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सरकारला मिळाल्यात आणि ज्या नोंदी मिळाल्या तेव्हापासून मराठा प्रचंड ताकदीने आणखीन एकत्र यायला लागलाय. कारण ते आमचं हक्काचं आरक्षण आहे. 70 वर्षापासून कोणीतरी खात आहे
ज्यांना आरक्षण तुम्ही दिलं त्यांच्याबद्दल मराठ्यांनी कधी दोष केला नाही, कधी विरोधही केला नाही आणि विरोध करण्याचं कारणही नाही. तुम्ही खावं, परंतु आमच्या हक्काचं जर आरक्षण असेल तर ते आम्हाला दिलं पाहिजे, नाहीतर मराठ्यांना हिसकून घ्यायला वेळ लागणार नाही. आमची 23-24 तारखेपर्यंत तुम्हाला विनंती आहे. 54 लाख नोंदी मिळाल्यात. मराठा आणि कुणबी एकच आहे याचे भक्कम पुरावे मिळालेत. 24 डिसेंबर पर्यंत आम्ही तुमची वाट पाहू. नाविलाजानं आम्हाला आंदोलनाची पुढची दिशा ठरवावी लागेल. तुम्ही कागदावर लिहिलेले शब्द घ्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. ते तुम्हीच घेतलेले आहेत आणि वेळ पण तुम्हीच घेतलेला आहे. आता वेळ मारून नेऊ नका आणि मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करू नका. त्याचं एकट्याचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला तर तुमची मराठ्यांशी गाठ हे सुद्धा सरकारनं लक्षात ठेवा. ही धमकी नाही, ही आमची तुम्हाला विनंती आहे. मराठ्यांना मराठे जर मैदानात उतारले तर मागे सरकत नाहीत आणि जर एकदा आंदोलनाची पुढची दिशा ठरली तर मराठ्यात कोणाच्याच बापाला मागे सरकणार नाहीत, कोणाच्याच. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आमच्या पोरांचं आता वाटोळं करू नका. आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे, त्याचा एकट्याच ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे. त्याचं नाव घेत नाही तुम्ही म्हणता, त्याचं नाव कम घ्या ना. त्याचं नाव नाही घेत मी. अरे गिरीश महाजन साहेबांनी काय सांगितलं माहिती आहे का? पाटील म्हणी काय करा, त्याला बोलत ना. त्यात काय झालंय आम्ही त्याला आता समजून सांगितलं, ते काहीच बोलणार. आणि म्हणलं मग ते जर मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात नाही बोललं त्याच्याने आमचे काय दुश्मन नाही, पण मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोला की झोडाच. मी सोडितच नसतो. आणि ते बी 2-4 दिवस झालं मला वाटतं काही बोला नाही. एक दिवस बरं काहीतरी म्हणलं पण नंतर काय बोललं नाही. काल बोललो वाकून तर म्हणलं जरांगे साहेबच म्हणतो म्हणले तुम्हाला आता आला दिसतो ठेप्याला. जर उचकालात परत आबळ गेलं ना, आता त्या आबळ आल्यावर तसं होतं समजा. आता जर आबळ आलं परत बरळला अर मागं लागलोच मग समजा सुट्टीत नाही. मग तर वर जाऊन द्या. आता एवढी बार मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही करायचा. तुमचा आमचा शत्रुत्व नाही. तुम्ही विरोध केला की आवाजच करायचा नाही. मी सोडितच नाही तर मनाची गरजच नाही. त्याचा मग काय छतीचा आकडा आहे का माहीत. मी त्याला सोडितच नाही. ते म्हणलं खोट्या मारून ठेवल्यात. म्हणलं खोट्या तो खोटा उपटून टाकीन सगळा. खोट्या काय आणि उपटेला का नाही मग. अरे आरक्षणात गेले मराठे, 54 लाख मराठे ओबीसी आरक्षणात गेले सुद्धा. तुम्हाला या 8 ते 15 दिवसात 2.5 कोटीपेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेलेले दिसते. तरच आपलं नाव घ्यायचं, नाव सुद्धा घेऊ नका. एवढं सोपं नाही. एकदा नादाला लागलो ना पुरा लागतो. फक्त मी दिसायलाच बारीक आहे. कामाला लागला की कार्यक्रमात लावितो. ते मला येडं समजते. ते म्हणते येडं काय येईन बेजार केलं सगळ्याला. फक्त पुढचं आंदोलन झाले तरी शांततेत करायचं. आणि मात्र पुढच्या काळात कधी काळी बदनापूर परिसरात जर आंदोलन उभा करायची वेळ आली 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा नाही राहिली पाहिजे. एवढ्या ताकदीनं आंदोलन झालं पाहिजे. 20 किलोमीटरवर घामच फुटला पाहिजे पुढच्याला. तुमच्या इथल्या नमुन्याला कस काय घाम फुटला होता. आपला कचकात तसा असतो. मग कचाट्यात सापड. अरे गब्बातला तेव्हा आता नाही बोलला की वाजीला. आपलं धोरणच तसं आहे. त्याला सुट्टीच नाही. आणि विशेष करून तुम्हाला एक काम सांगतो, मराठ्यांनी पक्षासाठी काम करू नका आरक्षण मिळेपर्यंत. हो त्याचं ऐकायचं. परत मग मला त्याचं नवीन कळालंय काहीतरी, मी माहिती घेतो पुढच्या सभेत वाजवीन त्याला. तसं काही नाही या सभेत जर नाही वाजलेलं. पण खात्रीशीर माहिती असल्याशिवाय मी बोलत नाही. तरी फोन केलं म्हणतात जाऊ नका तिकडं कुठं जात नाही रे. मला फक्त खरं मिळून द्या.
इथून मागची त्यांनी माफी मागितली त्यामुळे विषय सोडला. हा मग आपण रीतसर आहे. आपण आपली संस्कृती सोडून वागत नाही. मराठ्यांचा नियम आहे संस्कृती सोडून वागायचं नाही. अरे तो मराठ्यानेच मोठं केलं, मराठ्याच्या विरोधात काम करायला लागला. आम्हाला शिकवतो. आयुष्यात मराठी गुलाल नाही लागून द्यायचे, लय बेकार आहेत. त्यामुळे बोलायचं नाही. फोन लावले जणू असं काहीतरी कळालंय मला. व्हॉट्सअप कॉलच केले, रेकॉर्डिंग करतात म्हणून जाऊ नका जाऊ नका जाऊ नका. मराठ्यांच्या लोकांनी जर ऐकलेलं असलं तर मला सांगा अंधारात. त्याचं ऐकलं ना आले नाहीत अंधारात सांगा. पुढं त्यांना कुठं ना कुठं तर उभं राहायचंच. मग हा निवडणुकीला नाही म्हणत बरं का मी. हा नाही तुम्ही काय अर्थ काढता त्याला मी काय करू. मग त्या टायमाला बघू त्यांचं बी काय करायचं. तुम्हाला फक्त विनंती जाता जाता, जास्तीचा वेळ तुमचाही घेत नाही कारण मला इथून शेलूला जायचंय. शेलूला सुद्धा कार्यक्रम आहे. शेलू 114 किलोमीटर असं म्हणतात. आलं काही लांब आहे का तिकडेच राहून दे. मला वाटलं रातची बैठक लागली काय एखादी. मला लांब जायचंय. तुम्हाला फक्त विनंती आहे 2 कामं करा. आरक्षण मिळेपर्यंत जातीपेक्षा मोठ्या पक्षाला मानायचं नाही, नेत्याला सुद्धा मानायचं नाही. एकदा तुमच्या लेकरा बाळाला आयुष्याची भाकरी आरक्षण मिळून द्या. एकदा आरक्षण दिलं की तुमच्या लेकराचं आयुष्यभर कल्याण झालं. याच्यासाठी संघर्ष करा, ताकदीनं शांततेत लढा. 2 मराठ्यांच्या पोरांनी आणि माणसांनी व्यसनापासून लांब जा. तुम्ही दारू सोडली का आपण सुधारलोच म्हणून समजायचं. आणि 3 बांध टोकराचे बंद करा. बांध टोकरायचे नाही काय नाही. कुणाची शिळी कुणाच्या बांधावर गेली म्हणून भांडणं करू नका. खाऊन द्या काही नव्हत. कुणाचा बैल सुटला त्याने काही खाल्लं म्हणून भांडणं नका करू. खाऊन देईन जर काम तुला काही चावायला लागलं का लगेच माझ्या वावरात करून आला काय वावर येतो माझ्या वावरात तुम्हाला भांडण चिल्लर चिल्लर. 2 पिढ्या झाल्यात बोलणारच एकामेकाला. साध्या साध्या गोष्टीनं आपल्यात भेद नका होऊन देऊ. सोडून द्या उद्यापासून. एकमेकाला आधार द्यायचं शिका. एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून चालायचं शिका. लोकांना एवढंच पाहिजे, मराठी एक होऊ द्यायचे नाहीत. मराठ्यांचं वैर संपू द्यायचं नाही. मराठ्यांचं जर वैर संपलं आपला विषय संपला हे त्यांना माहिती. तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुमचा मुलगा म्हणून, वैर कमी करा. आजूबाजूचा समाज मागे वळून बघा. एकमेकाच्या हातात हात देऊन एकमेकाला पुढे घेऊन चाललाय. आदर्श घ्यायचं शिका. आडमुठी भूमिका जरा बाजूला ठेवा. हे आरक्षण नसल्यामुळे पोरांचं वाटोळ व्हायला लागलं आणि या तुमच्या वादामुळे छोट्या छोट्या उभं कुटुंब बर्बाद व्हायला लागलं. उद्यापासून व्यसन सोडा आणि वाद कमी करा. एकमेकाच्या मदतीला जा. आणि आता एवढा बदल झालाय सध्या. एकामेकाला ढकलेलं ना तरी म्हणतात नाही रे मुद्दाम नसेल ढकलेलं. उठ उठ जर असं ढकलं ना मनाची मुद्दाम ढकलं हान द्याला हान. आता तसं नाही करत. खूप बदल झाला. त्यामुळे मला गर्व वाटतो माझ्या जातीचा, स्वाभिमान सुद्धा वाटतो. हो समाजानं बदल करून घेतला स्वतः. नाही तर पहिल्यांदा उची काय झालं तो वाट्यावरच का मला तो वाटा का चावतो का एक तर रोडावर टाकला ते टाकला बी. आता नाही करायची. सगळं सोडायचं. दारू सोडायची, वाद सोडायचे, मनाने बोलायचं. काल एक उदाहरण सांगू तुम्हाला. बांबेरी गाव आहे, तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल कारण करतो म्हणून बोलतो. 7-8-9 वर्षापासून एकमेकात बसत नव्हते. काल त्या गावाला एवढा आनंद, 2 जण 9 वर्षानंतर एकत्र बसले. गावाला प्रचंड आनंद झाला. याच्यापेक्षा मला तरी काय पाहिजे. आपलं वैर संपवायचं आपल्याला. चिल्लर कामावून झालेलं असतं. असं लय जाग्यावर झालं. एक कालचं उदाहरण होतं म्हणून सांगितलं. असं खूप जागेवर झालं की मी तुम्हाला जर उदाहरण द्यायचं ठरलं लिस्ट तर इतके की मराठ्यांनी वैर सोडून दिलं. कशा पायी करताय. काहीच कारण नाही. काहीच कारण नाही. मग कारण नाही आपल्याच माणसापासून आपण दूर का जायचं.
काका पुतण्याला बोलावला, पुतण्या काकाला बोलावला, झालं काहीच नाही. राजकारणापायी तर अजिबात मतभेद होऊ द्यायचे नाही. राजकारणापायी तर नाहीच, अजिबात नाही. सावध व्हा इथून पुढं. जाता जाता तुम्हाला पुन्हा विनंती करतो, तुमच्या बळावर मी तिथं लढतोय. मी मरायला भेट नाही. तुमच्या ताकदीच्या जीवावर मी तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतोय. तुमच्या आशीर्वादाची आणि पाठबळाची मला गरज आहे. तुम्ही मला माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे. मी मरेपर्यंत मागे सरकणार नाही. फक्त तुम्ही साथ आणि आशीर्वाद ठेवा. काय मागत नाही तुम्हाला. तुम्हाला जाता जाता शब्द देतो, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आणि मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा, माझा जीव जरी गेला तरी एक इंचही माग हटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.